नमस्कार मंडळी. तर आता आपण आलो आहोत देवगड तालुक्यात. तर मंडळी आपण आलो आहोत देवगड तालुक्यात वाडे गावात. श्री देव विमलेश्वर मंदिर हे एक जागरूक देवस्थान आहे. हे मंदिर म्हणजे प्रत्यक्षात एक कोरीव लेणीचं आहे. साधारण 15 मीटर उंच व 100 मीटर लांब अशा कातळी खडकात हे मंदिर कोरलेलं आहे. गाभाऱ्याच्या मध्यभागी भगवान शंकराची सरपूर्ण काळ्या दगडाची पिंडी आहे. हे एक शिवलिंग आणि स्वयंभू आहे. या मंदिराचे पहिले वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्या खालच्या बाजूने 12माही वाहणारा आवळ आहे. पावसाळ्यात ज्यावेळी आवळाचे पाणी गढूळ होते त्यावेळी मंदिराच्या उजव्या बाजूला असलेल्या हत्तीच्या पायथ्याजवळून एक झरा आपोआप सुरू होतो. या झऱ्याचे पाणी स्वच्छ, मधुर आणि थोडेसे दुधाच्या रंगाचे असते. तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत मालवण तालुक्यातील जय गणेश मंदिर. अतिशय सुंदर पर्यटक स्थळ आहे. सभामंडपाच्या गाभाऱ्यातील कुंटावर आतल्या बाजूने गणपतीच्या 8 मूर्ती कोरलेल्या आहेत. उभे राहिल्यानंतर समोर दिसणारा हा सुवर्ण गणेश सिद्धी बुद्धी सहित आपल्याकडे प्रसन्न मूर्तीने आणि दयादृष्टीने पाहतो आहे असेच भासते.